तर मित्रांनो, आता चालू झालेला आहे तामिनी घाट. काय तो रस्ता, काय ती झाडी, काय तो डोंगर, अरे वा. आईच्या गावात पुढे अजून एक आहे, पुढे अजून एक आहे, नुसते धबधबे, नुसते धबधबे. आणि ज्याने कोणी पण बनवला असेल ना भावा, तुला 100 तोफ्यांची सलामी रे. लय डेंजर बनवलाय. जसं जसं मी वरती वरती येत चाललोय ना, पूर्ण फॉग फॉग झालाय. पूर्ण वाट लागले सकाळपासून भिजून भिजून भिजून. कंटाळा आलाय हा पावसाळ्यात. जरा पकडून बस, तुझी झोप घालवतो. मजा आ गया गाइस, मजा आ गया. म्हणजे ती जागा पनवती होती मला वाटतं. चकवा लागलेला होता काय माहिती. प्रत्येक 5 मिनिटावरती बोर्ड लावला त्या लोकांनी, थांबू नका, दरड कोसळण्याची शक्यता आहे डोक्यात. आईच्या गावात याच्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जात आहे तामिनी घाटात चक्क बाईक राईड साठी. आणि हा अंधार आणि हा डायरेक्ट उजेड. चिका चका चका बूम. अच्छा मायला एवढं सकाळ सकाळी ट्रॅफिक. अरे बापरे, काय रे सलमान खान, चांगलं करतोय बिचारा. एक तर रात्रीचं कारण दिसत नाही, आणि त्या ट्रकला काय लाईट पण नव्हता, त्यामुळे हा उभा राहून लोकांना साईड करत होता. पण टी शर्ट का काढलेलं ते मला समजलं नाही. आणि बुंदाबांदी चालू झालीच आहे, त्याच्यामुळे मी घरूनच पॅन्ट घालून निघालेलो. हे एक बरं केलं. नाहीतर ना पाऊस असा अचानक मध्ये भयानक येतो ना, एकदम हमला अचानक हुआ असं वरून रप 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 येतो. असं नाही की बाबा पहिलं थोडं हळूहळू ये, मग लोकांना सांग की बाबा हा मी येतोय येतोय. असं काय नाही भाई, डायरेक्ट चालू धपाधप 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 धपाधप. आणि ते मग गाडी थांबवा, मग बॅगेतून रेनकोट काढा, मग घाला. डोक्याला शॉट येते, एवढ्यात माणूस भिजून जातो. अर्धा अर्धा काय अख्खाच भिजून जातो. हवा जम डेंजर सुटले का मलाच लागतं ए बाबा जा ना. पॅपू पॅपू सकाळ सकाळी असे लोक डोकं फिरवणार आहे ना. खरंच, एकतर मी अर्ध्या झोपेत आहे, कसा बसा उठलोय एवढ्या सकाळी. बरं ते जाऊन दे, विषय भरकटायला नको. मी असं म्हणतोय की आता आपण चाललोय तामिनी घाटात चाललोय. हा, तर आता आपण चाललोय तामिनी घाटात, आणि एक मस्त आपली मान्सून बाईक राईड होणार आहे. फक्त पाऊस पाहिजे. आणि होपफुली इथून आपली सिरीज चालू होईल मान्सून राईडची. एक 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 आपण चांगले चांगले एरिया कव्हर करू, जे मान्सूनमध्ये हेवन असतात महाराष्ट्रामध्ये. तर अशा गोष्टी आपण कव्हर करू. सर्वात मेन विषय असा आहे, सर्वात मेन मुद्दा हा आहे की आपण पहिल्यांदा हिमालयन घेऊन चाललोय तामिनी घाटामध्ये. तर मजा येईल राईड करायला, नवीन एक्सपिरियन्स असेल. आणि अजूनपर्यंत बाईक घेऊन गेलो नाही आहे. या बाईकची पण पहिलीच मान्सून राईड आहे, आणि माझी पण त्याच्यासोबतच ऑब्व्हियसली. आणि असंच बघत राहा. मी आता तुमचे जास्त फुटेजेस घेणार नाही, जास्त वेळ घेणार नाही, कारण की हे मुंबईचे अंधार अंधार गल्ल्या आणि हे काय दाखवण्यात काय अर्थ नाही. मेन विषय आपण डायरेक्ट दाखवू, त्यामुळे थोडंसं आपण नंतर भेटू उजेड झाल्यावरती. जरा हे मुंबई क्रॉस झाली ना, हा सिटीचा एरिया, या शोर सराव्यापासून आपण जरा लांब गेलो की कसं नंतर मजा येते जरा. हा 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 हा. हे असे डोंगर दिसायला लागतात ना, तेव्हा ना मन असं एकदम तृप्त होतं. शहराच्या त्या आवाजापासून लांब, गर्दीपासून लांब, मस्त इकडे असं निसर्ग जवळ जवळ जातो ना, तेव्हा एकदम भारी मजा येऊन जाते. झोप आले काय? जरा पकडून बस, तुझी झोप घालवतो. मजा आ गया गाइस, मजा आ गया. बापरे, काय बरोबर रोड संपतो ना, जिकडे टर्न आहे ना तिकडे त्या लोकांनी पूर्ण कांड करून ठेवलाय.
हा बघ ट्रेकवाला बघा, आईच्या गावात पाय. ओ हो. मित्रांनो, तुम्ही पण आहे ना, जर या रोडनी येत असाल ना, या ब्रिजवरून, तर फक्त एवढं लक्षात ठेवा, ब्रिज उतरताना ना पूर्ण राईटला नका जाऊ. राईटला खूपच खराब रस्ता आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जेव्हा पण खालापूर येईल ना, खालापूर पासून आपल्याला राईट मारायचं आहे. तर मित्रांनो, दामिनी घाटला जायचे ना 2 रस्ते आहेत. एक आहे लोणावळ्यावरून आणि एक आहे पालीवरून. पालीवरून जो जायचा रस्ता आहे ना, तो थोडासा लांब पडतो डिस्टन्स वाईज, आणि लोणावळ्याच्या जवळ पडतो. लोणावळ्याचा रस्ता ना खूपच छोटा आहे आणि खड्डे वगैरे खूप आहेत त्याच्यामध्ये. आणि इकडे मस्त 2 लेनचा रस्ता आहे पालीवरून, तर तो बेटर पडतो. भलेही त्याचं डिस्टन्स जास्त आहे, पण रोड एकदम चांगला आहे. तर आता मी ओल्ड मुंबई पुणे मुंबई होतंय, पुणे मुंबई. आता बघूया कसा प्लॅन एक्झिक्यूट होतोय, कारण की पाऊस तर काही पडत नाहीये. ज्या पावसासाठी आम्ही निघालोय तो पाऊस काही पडतच नाहीये. हा पाऊस पण ना भाई एवढा डेंजर आहे ना माणूस. पावसाचं असं झालं ना, जेव्हा पण मी ऑफिसला जातो तेव्हा धो पाऊस पडतो आणि तेव्हा मला भिजायचं नसतं. आणि आता मी खास भिजायसाठी आलोय, फिरायसाठी आलोय, तर पाऊस गायब झालाय. तर असं का करतो रे पावसा? ये रे पावसा, तुला देतो पैसा. पैसा आहे खोटा आणि काय पावसाला मोठा, असंच काहीतरी. जाऊन दे पावसा, ये रे बाबा. पण जास्त नको येऊ, नाही तर मला कॅमेरा आत काढून ठेवावा लागेल. थोडासा पड. आणि आता आपण रस्ता चुकलेलो आहे, म्हणजे चुकलो नाही, पण नशीब बघितलं मी पहिलं. माझी चुकी आहे. डायरेक्ट मी इथे आलो. तर हे बघा मित्रांनो, ते मागे गेलं ते खालापूर आहे. आणि तुम्हाला पालीच्या रोडनी जायचं असेल तर इकडून तुम्हाला राईट मारावी लागेल, जे तुम्हाला पुढे इमॅजिका पण भेटेल आणि त्याच्या पुढे पाली. तर हा राहिला विषय सांगायचा, की मी एवढा कॉन्फिडन्सली आलोय ना मुंबईपासून इथपर्यंत, जरा पण एकदा पण मॅप लावला नाही ना, मॅप बघितला नाही. जायला हाराम आहेत कुत्री, हाराम. तर आता आपण पालीच्या रोडला लागलेलो आहे आणि शेवटी मॅप लावावाच लागला, कारण की थोडंसं कन्फ्युजिंग आहे. छोटासा रस्ता आहे आणि मध्ये मध्ये थोडं राईट लेफ्ट आहे. तर त्यामुळे तुम्ही पण बेस्ट होईल की मॅप लावून या आणि ब्रिजच्या खालून यायचं आहे या साईडला, टुवर्ड्स इमॅजिका साईडला. आणि सर्वात मेन तर इकडे त्या लोकांनी बोर्ड पण नाही लावलेत. ॲटलिस्ट एवढं फेमस आहे इमॅजिका, तर इमॅजिकाचा तरी बोर्ड लावायला पाहिजे होता. आणि आता इथून आपल्याला पूर्ण तामिनी घाट 95 किलोमीटर दाखवतोय. हो, हे बघा इमॅजिका राईड बघा काय दिसतात. रोलर कोस्टर राईड तर बापरे एक नंबर होती. मजा आलेली रोलर कोस्टर मध्ये. असं ॲक्वा इमॅजिका एकदा एक्सप्लोअर करायचं. ॲक्वा इमॅजिकामध्ये पण जाम मजा येते. आणि अजून एक तुम्हाला टिप देतो, जर तुम्ही या पालीच्या रोडवरून जाता ना आणि जर तुम्हाला काय खायचं आहे चांगला नाश्ता वगैरे, तर तुम्हाला या इमॅजिकाच्या पर्यंतच खायला भेटेल. म्हणजे खूप सारे ऑप्शन भेटतील, पुढे भेटेल पण काय बोलतात भजी वडापाव फक्त एवढंच भेटेल. तुम्हाला जर प्रॉपर नाश्ता करायचा असेल ना, डोसा आणि हे सगळं पोहे वगैरे सर्व सर्व काय, तर तुम्ही इथे मागे करू शकता. इथून पुढे खूप कमी ऑप्शन आहेत. हा, हे बघा हेच मी तुम्हाला बोलत होतो. काय तो रस्ता, काय ती झाडी, काय तो डोंगर. डोंगर तर तुम्ही बघाल ना इकडे, तर त्या डोंगरावरती ना पूर्ण ढगांची सफेद चादर गेलेली आहे. एवढे मस्त दिसतात त्या डोंगर. गावचे रोड आहेत तर इकडे कसं जरा सावधानीने चालवावं लागतं, बस एवढंच. हा बघा ह्याच्यासाठीच. आणि पाऊस चालू झालेला आहे, चापचूप थेंब तोंडावरती लागत आहेत. हा त्या मायला जोरात लागतोय रे. झाला रेनकोट घालने का बारी आ गया है, रेनकोट घालने का बारी आ गया है. मस्त आता मुसळधार पाऊस चालू झालाय, त्याच्यामुळे आम्ही हॉटेल मुसळेज वरती थांबून रेनकोट घातलाय. कसं आहे, जुळतंय ना राय मी. अरे काकांचा लुक बघा, रेनकोट घालाय थांबलोय. पाऊस घेऊन आलो, नाश्ता करून आलो मागून.
चांगले चांगलेत काका, इज्जत देत आहेत. पाऊस चालू झाला आता, खरी मान्सूनवाली फिलिंग येईल. मस्त ओल्या चिंब रस्त्यावरती चालवायची आणि रेनकोट घालून आपण तयार झालोय. मस्त हिरवा हिरवा पोपट झालोय. आता 10 किलोमीटर लांबून पण लोक ओळखतील मला, एवढा चमकतोय हा रेनकोट. घे भरारी, पावसाने घेतली आता भरारी आणि धपाधप पाऊस चालू झाला आहे. हे बघा, तामिनी घाटात जाताना आहे ना तुम्हाला मध्येच बल्लाळेश्वर टेम्पल लागणार पालीमध्ये, तर मस्त दर्शन करून या. आम्ही पण दर्शन करून आलो आणि आता कुठेतरी नाश्त्याची जागा शोधतो. इकडे पालीमध्ये नाश्ता करतो आणि मग डायरेक्ट कल्टी, मग डायरेक्ट तामिनी घाटलाच भेटायचं बाई. आता इकडे मस्त फोटो काढले आणि आता इकडून निघतोय. एवढा पाऊस आहे ना डेंजर, पूर्ण वाट लागले सकाळपासून भिजून भिजून भिजून. आणि हे रेनकोट आहे ना, रेनकोट नुसतं नावाला घातलं असं वाटतंय, काहीच काम नाही आहे ते रेनकोटचं. कारण की कपडे आतून आहे ना सगळे भिजलेत, A to Z कपडे भिजलेत. कॅमेरा भिजतोय, तिच्या आईला भिजू दे, होऊन दे खर्च, गेला तर गेला. नाही बाबा, काय नाही झालं पाहिजे कॅमेऱ्याला, एकुलता एक आहे. आता कुठे पहिला पावसाळा बघतोय. तर आता कुठे फायनली जाऊन पाऊस थांबलाय यार. अरे वा, काय नजारा आहे यार. ते बघ 2 धबधबे आहेत तिथे, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतंय की नाही माहिती नाही, पण काय भारी आहे बघ. आयुष्यपत लाईन आहे, लाईन धबधब्यांची. मज्जा येणार आहे, मज्जा. अजूनपर्यंत पोहोचलो नाहीये, पण आता लवकरच पोहोचेन, का जास्त लांब नाहीये. आता बघा काय एक नंबर दिसतोय सीन, नाहीतर नुसतं पावसाने ना वेडं केलेलं, वेडं मागासपासून. आत्ता बघा काय भारी वाटतंय, एकच नंबर. कोणती नदी बघायला पाहिजे यार. लेवची वाडी, हे लेवची वाडी लेव. अरे यार परत आला यार पाऊस, कंटाळा आलाय ह्या पावसाचा यार खरंच. ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा. थांब रे बाबा, नको ना येऊ, थांब ना जरा. आणि भाई कोणाची टाकी फुटले काय कळत नाही, नुसतं ना त्या ह्याच्यावरती रोडवरती ना नुसता पेट्रोल, नुसता पेट्रोल. केवढं पेट्रोल पडलेलं मगाशी. तर मित्रांनो, आता चालू झालेला आहे तामिनी घाट आणि हा बघत असेल तुम्ही उंच कडा, आणि कडाच्याच पुढे आहे छोटासा धबधबा आणि ही निसर्गरम्य जागा खूपच चांगली वाटती आहे पावसाळ्यामध्ये राईड करायला. हा हा हा, ओ हो, असे काय काय नजारे आहेत ना भाई, एकच नंबर, एकच नंबर आहे. चायला इकडे ओव्हरटेक. हा हे बघा, हे बघा, हे बघा, तुम्ही बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही वरती बघा कसं डेंजर आहे, कसं डेंजर आहे. हा बघा दूध सागर. आईच्या गावात पुढे अजून एक आहे, पुढे अजून एक आहे. नुसते धबधबे, नुसते धबधबे, कंटाळा येणार आहे मला वाटतं धबधबे बघून. हे बघ पुढचं बघ, अजून मोठं आहे. वरती गेला रे 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 रे, दिसायचा का? आईच्या गावात हे बघ काका आहेत, डेंजर रे. हे बघ सायकल चालवत आलेत. उतरायला काय नाही, चढवताना कसले वाट लागली असेल बाई. मी सायकल घेऊन येईल ना, असल्या रट्ट्यात हाईज होईल माझे एका दिवसातच. एक डेंजर काम आहे बाबा सायकलवाल्यांचं. नाद त्यांचा करायचा ना, त्यांचा नाद वेगळाच आहे. धबधबे 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 धबधबे. हा 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 बघ, हा बघ, हा बघ. घे 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 व्हिडिओ, घे व्हिडिओ, घे व्हिडिओ. माईला एक नंबर. असा मस्त पाऊस आणि असा मस्त हिरवागार रोड आणि मराठी गाणी कानामध्ये, एक नंबर मजा येते. तर मित्रांनो, तामिनी घाट बनवण्यामागचं कारण आहे ना,
कोकण आणि पुणे यांना कनेक्ट करण्यासाठी, कोकण आणि पुणेची वाहतूक कनेक्ट करण्यासाठी तामिनी घाट बनवलाय. आणि ज्याने कोणी पण बनवला असेल ना भावा, तुला 100 तोफ्यांची सलामी रे. लय डेंजर बनवलाय. असले रस्ते काढलेत ना शोधून, जाम भारी. नुसतीच वळण आहेत, नुसतेच वळण. इथे तर काय नाही, आता सुरुवात आहे. पुढे एंडिंगला बघत जा. एंडिंगला तर अजून मजा. कवळे कवळे आहेत जरा वॉटरफॉल, पण चांगलं आहे. जाड वॉटरफॉल असतात ना, म्हणजे जास्त पाणी येतं ना, तर त्यांचे थेंब जाड असतात, ते लागतात भेंडी पायाला. आता अशा भारी लोकेशनवरती आम्ही थांबलो होतो ना, आणि असले मस्त फोटोशूट केलेत ना. तुम्ही इंट्रोला तो शॉट बघितलाच असेल, धबधब्याच्या खालती मस्त बाईक घेऊन मी निघतोय तिकडून. तो वाला शॉट एवढा मस्त होता ना धबधब्यावर. सॉरी यार, मी कॅमेरा तिकडे चालू करायला विसरलो आणि मागून गाड्या येत होत्या ना, म्हणून मला निघावं लागलं. पण मी त्याचे फोटो माझ्या इंस्टावरती अपलोड केलेत. तुम्ही माझ्या इंस्टावरती जाऊन पण बघू शकता. काय एक नंबर लोकेशन होतं. आणि हे बघा, तुम्हाला बोललो ना, नुसते झरणे, तुम्हाला नुसते धबधबेच बघायला भेटतील. आईच्या गावात हा बघा काय कापलाय डोंगर, एक नंबर. आणि खूप सारे रायडर लोक पण दिसत आहेत. अरे यार, पाऊस परत चालू झाला. हा थांबतोय, पुढे थांबूया, थांब. हे बघा इकडे काय भारी धबधबा आहे, एक नंबर. सगळे लोक थांबले तर फोटो काढायला, पण तिथे ते पोल लावलेत. मे बी लोक जाऊ नये, कारण की हा तर काय आता स्टार्टिंग आहे पावसाची. एकदा जोरात पाऊस चालू झाला ना, मग तर बाबा अजून जोरात तो धबधबा हे होईल. आता इकडे ना 2-3 टन आहेत असे मोठे मोठे. लीन 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 करो लीन. बारिश में नो लीन, नहीं तो सीधा बेड पे लीन. जसं जसं मी वरती वरती येत चाललोय ना, पूर्ण फॉग फॉग झालाय. हे ना कमीच होत नाही, वाढतच चाललंय दुकान. एकदम स्वर्गवाली फिलिंग येते. अरे उलटी 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 करताय वाटतं कोणतरी. बाबा थांब रे, आम्हाला जाऊन दे, नंतर कर उलटी. भेंडी नाही तर समजलं अंगावरती करायचं उलटी. अरे यार, या इकडे पण ट्रॅफिक वाटतं. थांबलेत लोक का काय सीन आहे. ओ येस, थांबले. काहीतरी दिसतंय वाटतं इकडे, बघायला लागेल. आईच्या गावात क्रॅम्प आला रे. ॲक्च्युली सॅटर्डे संडे ना खूप गर्दी असते इकडे. तुम्हाला जर यायचं असेल ना, तर बेस्ट टाईम आहे वीकडेजमध्ये या. मस्त तुम्ही एन्जॉय कराल आणि एकदम मस्त पीसफुली तुमची राईड होऊन जाईल. हा बघा, हा बघा, ह्याच्या मागे धबधबा चालू आहे. एवढा मोठं पाणी उडवत चाललाय. तर मित्रांनो, फायनली आपण आता मुळशी डॅमला पोहोचलोय. बघू शकता तुम्ही, एकदम चॉकलेटी चॉकलेटी पाणी झालंय. बाकीचे लोक पण थांबलेत आणि भिजून आहे ना, पूर्ण वाट लागल्या अंगाची, पूर्ण वाट. आणि हा अजून एक आपल्या रूटमध्ये ना अपडेट झालेला आहे. आपण जाणार आहे इकडून लोणावळा मार्गे जाताना, कारण की आलो त्याच मार्गाने जायला काय मतलब नाही. खडबड रस्ता असला तरी चालेल, आपल्याकडे कसा घोडा आहे, घोडा. मग जरा एक्सप्लोअर करत जाऊ. अरे रे 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 रे. तर आता आम्ही लोकांनी मुळशीपासून न्यूटन घेतलाय आणि आम्ही आता लास्ट मुमेंटला आमचा प्लॅन चेंज केला आहे. याचं कारण म्हणजे हॉटेल. जर तुम्ही या साईडला याल ना, तर एवढे जास्त हॉटेल्स नाही आहेत. म्हणजे आता इथे उतरल्यावरती आहेत, पण त्या साईडला नाही आहेत, तामिनीच्या त्या साईडला. त्यामुळे आम्ही लोकांनी विचार केला की इकडून लोणावळ्याला जाऊ आणि लोणावळ्याला मस्त खाऊन पिऊन परत रिटर्न. म्हणजे कसं जरा नवीन एक्सप्लोअर करायला भेटेल. तिकडचे रस्ते खराब आहेत, पण बघूया जरा. काय आता आपल्याकडे खराब रस्ते असतील तरी घोडा तर आहे आपल्याकडे एवढा मोठा, त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन बघायला भेटेल. तोच रोड सारखा सारखा का बघाल तुम्ही. त्याचमुळे आपण डिसिजन घेतलाय की आपण लोणावळ्यावरून जाणार आहोत. हे बघा मित्रांनो, असेच रोड इकडे.
जर तुम्ही लोणावळ्यावरून याल ना तर आंबी व्हॅली पर्यंत ठीक आहे, आणि तिथून पुढे हे पूर्ण असे खराब रोड आहेत पुंडलिका व्हॅली पर्यंत. म्हणून तुम्ही जर लोणावळ्यावरून यायचा प्लॅन करत असाल ना तर हा रोडची परिस्थिती बघून घ्या आणि मगच प्लॅन करा लोणावळ्यावरून यायचा. आंबी व्हॅली पर्यंत ना तुम्हाला असं मसाज भेटेल. अरे आईच्या गावात वाट लागली रे माहिला. लय डेंजर रोड आहे बाबा. अशा कुठल्या वेळी मला सुचलं ना इकडून यायला, मला समजत नाही. लय बेकार रोड आहे भाई. मित्रांनो, जर तुम्ही इथून येत असाल ना लोणावळ्याच्या मार्गे नकाच येऊ. कामशेतवरून या. कामशेतवरून चांगला रोड आहे. थोडं फिरून आहे चालेल, पण कामशेतवरून या. इकडून येऊ नका. नुसता धडधड 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 जनरेटर लावल्यासारखं नुसतं अंग पूर्ण हलतंय. इकडे व्ह्यू बघा काय एक नंबर आहे, आणि इकडे व्ह्यू बघा काय एक नंबर आहे, आणि हा रस्ता बघा खटारा साला. तो व्ह्यू बघा तिकडे काय मस्त दिसतोय. थांबा तुम्हाला मोबाईलने झूम करून दाखवतो, कॅमेराने एवढं होणार नाही. हा बघा व्ह्यू काय दिसतोय ना एक नंबर. लोणावळ्याला जायला लोणावळा सरळच आहे ना. हा इकडे काय आहे. हा अच्छा अच्छा गुटके. मला ऐकवलं धुकं. इकडे धुकं आहेत. गुटखा गुटके. ऍक्च्युली काय ना मित्रांनो, हे अशी जागा आहे ना डेंजर, की इकडे नेटवर्क पण नाही आहे. त्यामुळे आता आम्ही मॅप पण नाही बघू शकत आहे कुठे जायचं आहे कुठे नाही. म्हणून असं लोकांना विचारत विचारत जावं लागतं. कारण की एक जरी टर्न तुम्ही चुकीचा घेतला तर तुम्ही डायरेक्ट मुळशीला जाणार इकडून. म्हणून म्हणजे परत तुम्ही फिरून तसंच येणार, पण मुळशीच्या त्या साईडला जाणार. त्यामुळे येत आहे तर मॅप आधीच डाउनलोड करून या, ऑफलाईन मॅप, नाहीतर इकडून येऊच नका. बापरे, हे बघ झाड पूर्ण तुटायला आलंय. कोणत्याही क्षणात खाली पडू शकते झाड, अशा परिस्थितीमध्ये आलं आहे. हो ना, सगळीकडे बघा ना, हे दगडे ना खालती पडून आलेत, आणि प्रत्येक 5 मिनिटावरती बोर्ड लावला त्या लोकांनी, थांबू नका, दरड कोसळण्याची शक्यता आहे. बापरे, अभी तो मेरे को फाइनल डेस्टिनेशन याद आ रहा है बिडू. डेंजर सीन हो गेला आहे. आणि सगळीकडे नुसतं पडलेलंच दिसतंय. अरे मंदिर, जरा पॉझिटिव्ह आलं डोक्यात. आईच्या गावात ह्याच्या घपकन आलं समोर भेंडी. एक तो इधर फटेली है पहले से ही, और तू फाट रहा है ऊपर से येडे. अरे मी हॉर्न मारतोय, पण समोरून तरी हॉर्न आला पाहिजे. डायरेक्ट हे लोक धप्पाच देतात पुढून येऊन. हा बघ कसला रट्ट्या दगड आलाय खाली. तिथून आलाय का काय. अच्छा, आत्ताशी इथून ते लोणावळ्याचा रोड दिसायला लागलाय. अच्छा, नेटवर्क आलं काय. म्हणजे ती जागा पनवती होती मला वाटतंय, की चकवा लागलेला होता काय माहिती. आत्ता जाऊन नेटवर्क आलं एकदम. बघा ना, जसं त्या इकडे पोहोचलो ना तसं नेटवर्क आलं. चकवा लागला होता की काय काय माहिती. बापरे, केवढी ती डेंजर जागा. थांबा, आता नेटवर्क आलं तर जरा बघतो किती वेळ लागेल. काय काय समजतच नव्हतं, नुसतं आम्ही लोक फिरतोच आहे. फायनली मित्रांनो, टायगर पॉइंट जवळ पोहोचलो. एवढी भूक लागले ना. तामिनी घाटातले एवढे दृश्य बघितलेत ना की आता इकडे ना काय वाटतच नाहीये. फक्त इकडची ना मला एवढं एकच गोष्ट खूप जास्त आवडते, इकडचे धुकं. असले फॉग येतात ना, असले धुके येतात इकडे. आणि तुम्ही कधी पण या, मला वाटत ना मे महिन्यामध्ये असेल. अरे यार, ट्रॅफिक हे मला बिलकुल नाही आवडत इकडे. नुसतं ट्रॅफिक असते यार, एवढी गिचमडी करतात ना लोक. आणि एवढा वर्ष झालं काहीच ऑर्गनाईज नाही केलं या लोकांनी. हाय तसं फक्त चालून देतात. ओ हो हो हो, एका मिनिटात आपण डायरेक्ट स्वर्ग में सॉरी, वर्ग में नहीं. बंटाई को लगेली भूख तो अभी ढूंढते फटाफट हॉटेल.
किधर को कुछ नाही, किधर को कुछ नाही जुळत नाही राईम, जाऊन दे. भूक लागली ना म्हणून. नंतर बघ कसे राईम जुळवतो, एक एक राईम असे जुळवतो ना, ट्रिकिटिक. हे जे 2-3 टर्न आहेत ना टायगर पॉईंटचे, हे पण जाम भारी आहेत. डायरेक्ट वाकडम तिकडम. बाय लोणावळा म्हणजे ना, हे सॅटर्डे संडे न आलेलंच बरं आहे इकडे. जाम गर्दी असते, जाम गर्दी. तर आता लोणावळ्याच्या या हॉटेल 712 मस्त जेवलो. 4:30 वाजलेत. असं वाटत होतं एक झोप काढून निघूया, पण काय हे पॉसिबल नाही. आपल्याला घरी पण जायचं आहे. तर कसं बसं झोप डोळ्यावरती घेऊन आता निघालोय. वाटलंच ट्रॅफिक होणार आणि ट्रॅफिक झालीच ती. चला तरी होपफुली जास्त नाही आहे. मगाशी तर खूप जास्त होती, पण नशीब आता एवढी नाही आहे. चुम्मी दिली त्याला जरा, झोपेत आहे ना मी म्हणून. जर तुम्ही खंडाळ्याला आला ना, तर तुम्हाला ना हे असे डोंगर आहे ना एकदम असे वेगळेच दिसतील. तेच तुम्ही तामिनीला जाल तर तिकडे तुम्हाला वेगळे दिसतील. तेच तुम्ही माळशेजला जाल तर माळशेजला तर अजून डेंजर आहेत. म्हणजे प्रत्येक घाटाचे ना असे वेगवेगळं असे वाईब आहे. असं वाटत नाही की हा यार काय सेमच आहे, या घाटाला गेलो काय त्या घाटाला गेलो काय सेमच नाही, असं नाही. प्रत्येक घाटाची ना एक आपली वेगवेगळी वाईब आहे, एक ऑरा आहे, ऑरा ऍक्च्युली प्रत्येक घाटाचा. तोच ना एकदम अट्रॅक्ट करतो. हे बघा सकाळी आपण इकडून आतमध्ये गेलेलो पालीला या रोडने, आणि पूर्ण तामिनी घाट लोणावळा पूर्ण वेढा मारून आलोय. सकाळी 8 वाजता होतो इथे आणि आता वाजलेत 5. म्हणजे बघ ना टोटल 8 तास मी पूर्ण वेढा मारून इकडे परत आलोय. आणि तुम्ही तर बघितलंच, माझा प्लॅन होता गपचूप त्या पालीच्या रोडनी जायचं आणि त्याच रोडनी रिटर्न यायचं. पण अशी अंगात मस्ती आली माझ्या मध्येच. असं वाटलं की काहीतरी एक्सप्लोअर करावं यार, अजून काहीतरी एक्सप्लोअर करावं, काय आहे त्याच रोडनी जायचं. म्हणून मी विचार केला की कामशेतच्या रोडनी जाऊ. पण कामशेतचा रोड काय माझ्यासाठी नवीन आहे. त्या रोडवरून खूप वेळा आलो मी, आणि आता नेक्स्ट मंथमध्ये पण परत तिकडे जाणार आहे कामशेतला. तर त्याचा पण ब्लॉग येईल. जरा प्लॅनिंग चालू आहे त्या साईडला जायचं, तर त्याचा एक वेगळा ब्लॉग टाकेन नक्कीच. तर मित्रांनो, जसं आपण बोललो होतो अंधार होण्याच्या आत घरापर्यंत पोचायचं आहे, आणि ऑलमोस्ट आता माझं 15 मिनिटावरती घर आहे. तर मी पोचलेलो आहे, आणि भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या एपिसोडमध्ये. आणि जर तुम्हा लोकांना हा एपिसोड आवडला असेल तर 4 डोस घ्यायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो. ठीक आहे, बाय बाय. भेटू आता आपण पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये. बाय बाय, सायनिंग ऑफ.